आधारचा प्रॉब्लेम हा होता की जेव्हा आधार जे एम्प्लॉई सोडून पण गेलेले त्यांना पण आधार डेटाबेसचा ऍक्सेस होता. महत्वाचा मुद्दा म्हणजे एवढे फोन येतात पण तिकडे जर एकही फोन असा गेला कोणाकडनं तर कस्टमर जो आहे त्यांच्यावर केस करू शकतो. केस करू शकतो. एक्झॅक्टली. रिसंट जी केस आहे डीडी म्हणून एक डीडी ग्लोबल म्हणून एक कंपनी आहे. जगातला सर्वात मोठा फाईन त्या कंपनीवर डेटा लिकेजवर झालेला आहे. हो. $1.3 बिलियन एवढी बापरे. त्या फाईनची. त्यांनी काय केलेलं की ती ऍक्च्युली एक उबर सारखी कंपनी आहे. त्यांच्या कॅब्समध्ये कॅमेराज आणि होते तर त्यांनी फेशियल रेकग्निशन आणि डेटाबेस बनवला विदाऊट टेलिंग द कस्टमर्स. माझ्या एका मित्राला मुलगा झाला. विदिन 7 डेज त्याला फर्स्ट क्रायकडनं फोन आला की तुमच्याकडे मुलगा झालाय, तुम्हाला काही रिक्वायरमेंट आहे, आमच्याकडे या ऑफर्स चालू आहेत. तो बोलला मी डेटा कोणालाच दिलेला नाहीये. हे किती किती हा डेटा इझिली लीक झालेला आहे. पॉसिबली हॉस्पिटलमधनं झाला असेल जिथे जन्म झाला. पण बरोबर. हे किती मोठे हा स्पेशल इन्फॉर्मेशन आहे ती दिलेली आहे. त्यांच्याकडे प्रॉब्ली हे पण आहे की तो कोणत्या वेळेला जन्मलेला आहे, एक्झॅक्टली. कोणत्या तारखेला वेळेला सगळी डेटाबेस त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये असं असं आहे की अलेक्सा इज ऑलवेज टर्न ऑन. तुम्ही त्याला बंद जरी केलेला आहे हम्म. तो आपल्या गोष्टी ऐकत असतो. हो. आणि आता आपल्याकडनं ती इन्फॉर्मेशन ते लोक डेटाबेस क्रिएट करतात. ते सगळं आपल्याकडनं घेत आहेत आणि अंडरस्टँड करतात की काय आणि बाप. अकॉर्डिंगली तो डेटा विकतात पण तो यूज पण करतात सगळं चालतं. आता ही जी सगळं चर्चा आपण करतोय आशिष, याच्यावरून हे सगळं समजतं आपल्याला की हा विषय आपण आधार प्रणाली, आधारच्या डेटापासून सुरू केला होता. परंतु हळूहळू बोलता बोलता आपल्याला याचं जे आवाका आहे हा लक्षात आला आणि हा खूप वास्ट आवाका आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त आधारपुरता हा विषय सीमित नसून अगदी आपल्या डे टू डे जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आपला जो डेटा आहे हा आपल्या कळत किंवा न कळत आपल्याकडून चोरी होतो किंवा तो लीक होतो आणि त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो, दुरुपयोग होऊ शकतो. सर्वांना नमस्कार. आजच्या या विशेष सत्रामध्ये आज आपण आधार प्रणाली, आधार डेटाबेस आणि तिच्या डेटा सुरक्षाबद्दल चर्चा करणार आहोत. आणि आपल्याकडे प्रमुख पाहुणे आहेत मिस्टर आशिष भोगवेकर. हे स्वप्न स्टडीज आणि आभाळखालची शाळा या परिवारातले सदस्य आहेत. आणि मिस्टर आशिष हे गेल्या 15 वर्षांपासून आय टी सेक्टरमध्ये, आय टी क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आणि विशेष करून डेटा सुरक्षा या क्षेत्रामध्ये त्यांचा 5 वर्षाचा अनुभव आहे. आणि सध्या ते एका UK बेस्ड इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि विमा कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तर एकूण ही जी आधार प्रणाली आहे याची सुरक्षा कितपत आहे याच्याबद्दल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहेत. म्हणजे जर आपण मागे वळून बघितलं तर जेव्हा ह्या आधार प्रणालीची चर्चा सुरू होती आणि आधार कार्ड्स वगैरे नव्याने येत होते तेव्हा ही माहिती किती सुरक्षित आहे, किती लीक प्रूफ आहे किंवा याचा गैरवापर होऊ शकतो का, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चा, असे डिबेट्स सगळीकडे माध्यमांमध्ये होत होते. आणि आता मागच्या आठवड्यामध्ये सरकारने आधार डेटाच्या सुरक्षेसाठी एक नवीन यंत्रणा लॉन्च केलेली आहे. तिचं नाव आहे लिमिटेड KYC किंवा व्हर्च्युअल ID. तर एकंदर आधार डेटाची सुरक्षा ही किती आहे आणि या नवीन प्रणालीची गरज नेमकी कशासाठी होती, या सगळ्या विषयांवर आपण आज आशिष सरांशी बोलणार आहोत. आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की हा जो डेटा सुरक्षेचा विषय आहे हा फक्त या आपल्या आधार कार्ड पुरता सीमित आहे का, याची व्याप्ती अजून जास्त आहे. आणि डेटा सुरक्षा आपल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अजून किती पद्धतीने परिणाम करू शकते, या सगळ्या विषयांबद्दल आपण आज आशिषशी चर्चा करणार आहोत. आशिष, खूप खूप स्वागत आजच्या या सत्रामध्ये. थँक्यू स्वप्नील, थँक्यू मला इथे बोलवण्यासाठी आणि हा विषय उचलण्यासाठी. कारण इंडियामध्ये हा विषय आहे ना खूप एवढा महत्वाचा समजला जात नाही. तर हा विषय खूप महत्वाचा आहे माझ्याप्रमाणे आणि तो तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरती घेतायत ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच आशिष. तर आपण आपले जे सगळे दर्शक आहेत, प्रेक्षक आहेत आणि आपले सगळे सदस्य आहेत यांना हा विषय सोप्या पद्धतीने समजावा, यामुळे आपण अगदी बेसिक पासून हा विषय समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले आम्हाला सगळ्यांना तुम्ही सांगा की
ही जी नवीन प्रणाली आणली आहे गव्हर्नमेंटने, लिमिटेड केवायसी किंवा व्हर्च्युअल आयडी, ही नेमकी काय आहे आणि याची गरज काय होती? ओके. पहिलं तर आपण अंडरस्टँड करूया व्हर्च्युअल आयडी काय आहे. ओके, व्हर्च्युअल आयडी म्हणजे एक 16 डिजिटचा नंबर. ओके, आता हा 16 डिजिटचा नंबर आहे ना, तो सेम राहणार नाही तुमच्यासाठी. तो चेंज होत राहणार जेव्हा अच्छा. तुम्ही त्याला रिक्वेस्ट करणार. आता पहिलं आधारचं कसं चालायचं, आपलं आधार कार्ड आहे त्याच्यावरती एक 12 डिजिटचा नंबर आहे, बरोबर. तो आपण देतो, कुठेही दिला की तो आपला लोक घेतात, ते त्यांच्या डेटाबेसमध्ये सेव्ह करतात. एक्झॅक्टली. कसं आहे की ह्या लोकांनी काय केलंय की वेबसाईटवरती जाऊन तुम्ही एक व्हर्च्युअल आयडी घेऊ शकता. तो व्हर्च्युअल आयडी एक टेम्पररी आयडी आहे, रॅन्डमली जनरेटेड नंबर्स आहेत. ते नंबर्स कुठेही असं नाहीये की तुम्हाला स्पेसिफिक दिलेले आहेत असं. तो नंबर तुम्हाला जनरेट होणार. तो नंबर तुम्ही आधार नंबरच्या ऐवजी तो नंबर प्रोव्हाइड करू शकता. आता त्यांनी चांगलं काय होत आहे की तुम्ही समजा एका ठिकाणी एक नंबर दिला असेल, तुमचा सेम राहत नाही. व्हर्च्युअल आयडी मुळे तोच आधार नंबर जो तुमचा शेअर होत जातो तो होत नाही. तर हा व्हर्च्युअल आयडी तुमचा ऑटोमॅटिकली कनेक्ट होतो तुमच्या आधार डेटाबेसला, राईट. आता चांगली गोष्ट ही आहे की रॅन्डमली, जसं तुम्ही कुठे बघितलं असेल की ओटीपी येतो. ओटीपीचं एक एक्झाम्पल घेऊया की ओटीपी तुमचा नवीन येत राहतो ना, तुमचा सेम राहत नाही. तर त्याचा तो कनेक्शन तुमचा ऑलरेडी क्रिएटेड आहे. सिमिलरली हा व्हर्च्युअल आयडी पण तुमचं एक कनेक्शन क्रिएटेड राहतं, त्यामुळे सेम राहणार नाही. आणि तो जरी तुमचा यूज करायला कोणी बघितला, जसा आधार तुमचा यूज करू शकतो कारण तो सेम नंबर आहे, तर हा यूज नाही करू शकत. आता ह्याचं यूज कसं करू शकतात, म्हणजे तुम्ही काय कसं जनरेट करू शकता. तीन तीन जागा आहेत जिथून तुम्ही करू शकता. एक तर वेबसाईटवर आहे, आधारच्या वेबसाईटवर जाऊन व्हर्च्युअल आयडी रिक्वेस्ट करू शकता. दुसरं तुमचं एम आधार ऍप्लिकेशन आहे, स्मार्टफोन असतील तर एम आधार ऍप्लिकेशनवर करू शकता. आणि तिसरं ऑप्शन आहे SMS करणं. पण ह्याच्यासाठी नेसेसरी आहे की तुमचा फोन नंबर रजिस्टर असायला हवा. सो तिन्ही गोष्टींसाठी फोन नंबर, कारण तुम्हाला SMS येतो परत. तर तुम्हाला SMS करायचा आहे 1947 ह्या फोन नंबरवरती. त्याचा एक कोड आहे, तो यूज करून तुम्हाला व्हर्च्युअल आयडी मिळून जातो. आता बेस्ट पार्ट आहे ह्याचा की तो आयडी आहे ना, तुम्हाला समजा तुम्हाला वाटतं की हा सेफ आहे, ठीक आहे. जसं तुम्ही पासवर्ड कोणता सेट केला कोणत्या जीमेलचा समजा फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला वाटतं जोपर्यंत तुमचा सेफ आहे तुम्ही यूज करू शकता. असं नाही की तुम्हाला दरवेळेला नवीन रिक्वेस्ट करायला लागतं. फक्त एवढंच लिमिटेशन आहे की एक व्हर्च्युअल आयडी म्हणजे कमीत कमी तुमचा 24 आवर्ससाठी यूज झाला, म्हणजे ऍक्टिव्ह राहिला पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही दुसरा रिक्वेस्ट करू शकता. तर तुम्ही दुसऱ्यावर पण करू शकता, समजा ICICI ला गेलात आणि यूज केलं तरी चालेल. पण तुम्हाला वाटतंय की नाही मला हे सेफ नाही वाटत, मला दुसरं करायचंय, तर अच्छा. तुम्हाला 24 आवर्स थांबायला लागतं. हम्म. आणि त्यानंतर दुसरा व्हर्च्युअल आयडी सेट करायला लागतो आणि तो तुम्ही दुसऱ्या बँकेला द्या. सो चांगली गोष्ट काय की रॅन्डम नंबर जनरेट होत आहेत. तुमचा तोच नंबर आहे ना, जसा आधारचा नंबर आहे तो सगळीकडे जात नाहीये. आता तुम्ही जर विचार केला आधारचा जो, म्हणजे एक चांगली स्टेप आहे बघून जे प्रिव्हियसली झालेलं आहे इतक्या वर्षांना आधार आल्यापासून, जो डेटा सुरक्षेचा इश्यू कायमच होता. कारण लिकेजेस झालेले आहेत, डेटा लिकेजेस झालेले आहेत. तर आधारवर जी आपली जी माहिती आहे, बायोमेट्रिक सोडून तुम्ही जर डार्क वेबवर गेलात, डार्क वेब अशा वेबसाईट्स आहेत जिथे तुम्हाला तुमची माहिती कितपत म्हणजे टाकलेली आहे. आणि असं नाही की आधारची कोणतीही माहिती तिथे असते. जे जे लिकेजेस झालेले आहेत लोक तिथे विकतात आणि विकत घेतात डार्क वेबवरती. तर आधारवरती झालेले आहे. आधारचा बेसिक प्रॉब्लेम होता की अंडरस्टँडिंग असणं. प्रॉब्ली गव्हर्नमेंट ज्यांनी ते इम्प्लिमेंट केलं, सिक्युरिटीचं अंडरस्टँडिंग प्रॉब्ली तेवढे नव्हते. जस्ट एक एक्झाम्पल द्यायला, आता जेव्हा आपण नॉर्मली एक कंपनी आपण सोडून जातो, बरोबर, तेव्हा आपल्याला आपले ID, ऍक्सेस कार्ड सगळं आपलं काढून घेतात, सगळं डिसेबल करतात, सगळं बंद करून ऍक्सेस वगैरे काढून घेतात. आधारचा प्रॉब्लेम हा होता की जेव्हा आधार जे एम्प्लॉई सोडून पण गेलेले त्यांना पण आधार डेटाबेसचा ऍक्सेस होता नंतर. ओके. सो हा एक प्रॉब्लेम, हे ट्रिब्यून द ट्रिब्यून न्यूजपेपरने हे पब्लिश केलेलं की असं असं झालेलं आहे. आणि ऑलमोस्ट सगळे आधारचा जो पूर्ण डेटाबेस आहे तो लिकेज झालेला. पण हे जे आता केलेलं आहे, इट इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह की गव्हर्नमेंटने विचार केला की अरे काहीतरी सुरक्षा कोणत्या तरी लेवलला असायला पाहिजे. ही सुरक्षा येते
आपल्या लेवलला, युजर लेवलला, अच्छा. की नवीन 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 म्हणजे नवीन आयडीज जनरेट होतात. जसं बँकिंगमध्ये होतं की तुम्हाला ओटीपी नवीन येतो, सिमिलर वे व्हर्च्युअल आयडी नवीन येतो आणि ही युजर लेवलला ही सुरक्षा दिली गेलेली आहे. अच्छा. त्यामुळे खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. हा पहिला भाग आपण समजूया आणि अजून करण्याची खूप गरज आहे. पण ते होत राहणार. आपण असं नाही बोलू शकत की आज एका दिवसात करणार आहेत, झालं उद्या झालं पाहिजे, असं नाही होऊ शकत. कारण हा खूप मोठा डेटाबेस आहे. अच्छा. हा नाही, एवढा आता तुम्ही जे आता सांगितलं तर याच्याच कनेक्शनमध्ये मी थोडंसं पलीकडे जाऊन प्रश्न विचारू इच्छितो की आधार कार्ड होतं पहिले. आता समजा मी आहे, एक सामान्य नागरिक आहे, मला जर सिम फोन घ्यायचा असेल किंवा मला कुठेही शासकीय काम करायचं असेल किंवा ओळखपत्र सादर करायचं असेल तर मी आधार कार्ड द्यायचो किंवा आधारचे झेरॉक्स द्यायचो. आता VID आलेलं आहे किंवा व्हर्च्युअल KYC आलेलं आहे, आता सगळं आम्ही ते फॉलो करणार. परंतु हा जो सुरक्षेचा मुद्दा आहे की माझा आधार डेटा सुरक्षित आहे का, याचा विचार मी आधीही करत नव्हतो आणि आताही करत नाहीये किंवा करणार नाही. परंतु याचा विचार का केला गेला पाहिजे किंवा याचे संभाव्य धोके काय आहेत, की माझा जर आधार डेटा चोरीला गेला आणि जर तो उदाहरणार्थ डार्क वेबवर जर अवेलेबल असेल तर एक सामान्य माणूस म्हणून माझ्यासाठी संभाव्य धोका काय आहे, याच्यावर प्लीज आम्हाला सांगा. ओके. आपण आधार पहिला विचार करूया. आधार आपल्या कोणत्या कोणत्या गोष्टीला कनेक्टेड आहे. हा. पहिले तर आधार आपल्याला ओळख देतो. येस. आपल्याला सगळ्यांना काही आपल्याला कुठेही गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये जायचंय किंवा बँकमध्ये जायचंय, कुठेही जायचं, आपलं ओळखपत्र म्हणून आपण आधार देतो. ह्याचं ह्याचा अर्थ आपला इंटरनेटवर किंवा आपला सोशली कुठे पण आपण कनेक्टेड आहोत. आधार हा मूलभूत आपला हा आयडेंटिटी आहे. राईट. राईट. तुमच्याकडे आधार असला पाहिजे. आता ह्याच्यावर काय काय डिटेल्स अवेलेबल आहेत पहिला हा विचार करा. डेट ऑफ बर्थ आहे, तुमचा ऍड्रेस आहे, बरोबर, तुमचं नाव आहे, तुमच्या वडिलांचं नाव आहे. ठीक आहे. आता ह्या गोष्टी जेव्हा आपण विचार करतो की ह्या सगळ्या डिटेल्स कुठे कुठे अवेलेबल लागतात. फॉर एक्झाम्पल आपल्या बँकिंग डिटेल्समध्ये या लागतात, बरोबर. ह्या बँकमध्ये अवेलेबल आहे. समजा तुमचा आधारचा डेटाबेस जो आपण एक इंडिव्हिज्युअल वाईज विचार करूया. ठीक आहे. माझं जर आधारचे जे डिटेल्स आहेत ते लीक झाले, कुणाकडे तरी मिळाले, एका माणसाला मिळाले असं आपण बोलूया, आणि त्यांनी जाऊन ते दाखवलं की हे बँकेमध्ये एका दाखवलं की हे हे बघा हे माझं आहे. ठीक आहे. फोटो त्यांनी चेंज केला आणि त्यांनी दाखवलं हे बघा हा मी माणूस आहे म्हणून. तर तो आपली आयडेंटिटी चोरतोय, बरोबर. आता आपण फिजिकली कोण जात नाही, तेवढं करायची गरज पण नाही. आजकाल ऑनलाईन गोष्टी होतात. ऑनलाईन त्याला सगळे डिटेल्स मिळाले, मला डेट ऑफ बर्थ मिळाले, माझ्या बँक डिटेल्सला सगळे हे डिटेल्स तर चेंज होणारे नाही आहेत. डेट ऑफ बर्थ तर सेम राहणार. नक्कीच. परमनंट ऍड्रेस आपण आधारवर जनरली तोच असतो. 90% लोकांचे ऍड्रेस तेच असणार जे आधारवर आहेत, ते बँकिंग डिटेल्समध्ये आहेत, बरोबर. मग हे जर लीक झाले, ऑनलाईन आपण जर चेक केलं, ऑनलाईन कोणी आपल्याला ते घेऊन आपलं अकाउंट जर ऍक्सेस केलं तर आपल्या बँकचे ऍक्सेस त्याला मिळू शकतं. सगळं काही तो आपल्याकडनं काढून घेऊ शकतो. तर हा एक धोका राहतो. दुसरं, जसं तुम्ही एक्झाम्पल सांगितलं मोबाईलचं, आपण जाऊन मोबाईल घेतो. आपल्या नावावरती किती मोबाईल ते आधार देऊन, त्या आधारचं बनवून तो किती किती मोबाईल नंबर घेईल, काही टेररिस्ट ऍक्टिव्हिटीसाठी यूज होईल, काही होऊ शकतं. अच्छा. सो ते खूप इम्पॉर्टंट आहेत. आपली जर व्हर्च्युअल वर्ल्ड जर विचार केला, आधार इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आपल्या व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये आपली आयडेंटिटी ही आधारने कनेक्टेड आहे सगळ्या गोष्टी, नक्कीच. बरोबर. नक्कीच. मग त्यासाठी आधार खूप नेसेसरी आहे आजच्या जगात. म्हणजे नक्कीच. हा डेटा सुरक्षित ठेवणं हे हम्म. जास्त इम्पॉर्टंट. आपण म्हणजे हे सुरक्षित ठेवणं, आपण जसं म्हणतो की गव्हर्नमेंट, मी जसं म्हटलं गव्हर्नमेंट करतंय, एफर्ट्स करतंय त्या बाबतीत. पण ऍट द सेम टाइम गव्हर्नमेंट आपण किती सुरक्षित ठेवतोय हा पण आपण विचार केला पाहिजे. म्हणजे आपण झेरॉक्सला जेव्हा आधार देतो तर आपण शुअर करतो का त्यांनी एकच कॉपी काढली, का आपण फक्त बोलतो आणि घेतो, का त्यांनी एक स्कॅन करून कॉपी बनवली. आपल्याला हे पण आपणच त्याबद्दल जागरूक असायला पाहिजे या गोष्टींबद्दल. तरच पुढच्या स्टेप्स आपण विचार. पण आधार आजच्या जगात म्हणजे इथे इंडियामध्ये सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे आणि त्याच्याबद्दल आपण जास्त अवेअर राहिलं पाहिजे की लोक किती त्याची काळजी, आपण किती काळजी घेऊ शकतो. नक्कीच. आपण जसं आयडीचं एक म्हटलं,
मी जस्ट एक एक्झाम्पल देतो की थोड्या महिन्यांपूर्वी एक मास्क आधार म्हणून हा फीचर पण आलाय. गव्हर्नमेंटने काढलाय मास्क आधार. सो मास्क आधार मध्ये लास्टचे 4 डिजिटच दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला जर तुम्ही एम आधार तुमच्याकडे ऍप्लिकेशन असेल तुम्हाला त्याच्यावर दिसेल ते. तर त्याचंही आपण प्रिंट कॉपी देऊन ती चालू शकते आपण जर ऍज अ आयडेंटिटी. कारण ऑब्व्हियसली फक्त 4 डिजिट दिसतात, पाठचे 8 कोण काढू नाही शकत. खूप डिफिकल्ट आहे ते करणं. तर ते जर आपण झेरॉक्स काढतो, तुम्ही झेरॉक्सवाल्याला द्या, काय करणार? काही नाही करू शकत, बरोबर आहे. त्याच्याकडे आधार नंबरच नाही. पण जेव्हा मी ते यूज करायला ट्राय केलं नवीन नवीन जेव्हा आलेलं, तेव्हा लोकांना ते माहितीच नव्हतं की अरे हे पण चालतं. आता बरोबर. हे अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की माझ्याकडे मी काही क्रिएट ते केलं नाही मास्किंग. मी त्यांना दाखवलंय बघा एम आधारवर आहे, मी बँकेत एका गेलेलो आणि मी ट्राय केलं. हे बघा एम आधार ऍप्लिकेशनवर तसं दिलेलं आहे, डाउनलोड करायला सांगितलंय, बट दे वर नॉट रेडी टू एक्सेप्ट की हे चालणार म्हणून. सो तो अवेअरनेसच त्यांना नव्हता. त्यांची पण चुकी नाही आहे, प्रॉब्ली ऑर्गनायझेशनची चुकी असेल, पण तो अवेअरनेस नव्हता तिथे की हे चालतं म्हणून. तर नक्कीच. ह्या गोष्टी म्हणजे ह्या खूप जास्त आपल्याला समजल्या पाहिजेत. आपण तिकडनं इम्प्लिमेंट करायला आपण लावणार समोरच्याला की हे आहे, हे तुम्हाला चालवायला लागेल. नक्कीच. तेव्हा त्या पुढे पुढे जातील. नक्कीच. आता म्हणजे आधार सिक्युरिटी, डेटा सिक्युरिटी आणि ओव्हरऑल जो अवेअरनेसचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल आपण आता थोड्या वेळात येऊच. परंतु एक जो तुम्ही संभाव्य धोका सांगितला तो म्हणजे फायनान्शियल फ्रॉड्स होऊ शकतात, आपल्या बँकेतून पैसे गायब होऊ शकतात. परंतु अजून जर काही संभाव्य धोके म्हटले तर आजचं सोशल मीडियाचं युग आहे. आयडेंटिटी थेफ्ट म्हणा किंवा आयडेंटिटी क्लोनिंग म्हणा आणि त्याचे संभाव्य दुरुपयोग आहेत. तर असे अजून काय काय दुरुपयोग होऊ शकतात समाजामध्ये? आता डेटा सिक्युरिटी ॲज अ होल म्हणजे विचार केला तर तुम्ही डेटा पहिलं तर अंडरस्टँड करायला पाहिजे की डेटा काय आहे, हा. डेटाचा अर्थ काय. हम्म. डेटा म्हणजे एनिथिंग. तुम्ही काहीही जे आजच्या तारखेला माझ्याकडे हा लॅपटॉप ठेवलेला आहे, तो माझा डेटा आहे की कोणता ब्रँड आहे, कोणतं कधी घेतलेला आहे, हा डेटा आहे राईट माझा. ठरली. आता आपण एक जस्ट एक सोशली आपण बघूया आपण कसं असतो. जेव्हा फेसबुक आलं, हे फेसबुक, इंस्टाग्राम हे सगळे ऍप्लिकेशन्स आले. आपण फेसबुकवर जातो आणि आपल्याला दिसतात की बऱ्याच गोष्टी तिथे अपडेटेड असतात. तर आता आपण आहे ना दुसऱ्या साईडने, आता मी तुम्हाला एक प्रश्न म्हणजे एक विचारतो की समजा मला ना तुमचं जे तुमचे डिटेल्स टाकलेले आहेत तुमच्या बँक अकाउंटवर, मी आपण एक एक्झाम्पल घेऊया की मी पासवर्ड विसरलो, मी काय मला तुमचा पासवर्ड तर समजणार नाही. पण समजा मी विसरलो म्हणून टाकायचे, तर तुम्हाला माझं समजा मी तिथे प्रश्न असतात कधी कधी की तुमचं मदर्स मेडन नेम काय, तुमचं पेट नेम काय, फर्स्ट पेट नेम, विच सिटी यू आर बॉर्न इन, राईट, आणि बर्थ डेट काय आहे. ठीक राईट. आहे. आता लेट्स कनेक्टेड टू फेसबुक. फेसबुक एक जस्ट एक्झाम्पल झालं, अशा बऱ्याच वेबसाईट्स आहेत. राईट. फेसबुकवरती आपल्याला ह्या डिटेल्स मिळू शकतात. मी तर बोलतो नाही, मी सगळं हिडन ठेवलंय, मी बर्थ डेट वगैरे सगळं हिडन आहे, कोणाला काय नाही मिळत. पण मी स्वप्नील तुम्हाला विश करतो तुमच्या हम्म. बर्थडेला. समजा मी चांगला मित्र आहे आणि मी तुम्हाला विश केलं, स्वप्नील ह्या दिवशी तुमचा बर्थडे. ठीक आहे. मला समजलं की तुमची बर्थ डेट ही आहे. ओके. फॉर राईट. एक्झाम्पल फर्स्ट ऑफ, राईट. हो. आता पण मला इयर माहिती नाही. मी बघतो अल्युमिनी ऑफ 2001. ओके. मला मिळालं की तुमचं वय समजलं, तुम्ही कोणत्या हे आहेत. कारण त्या वेळात तुम्ही जर समजा ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही 10th पास झालात, ऑब्व्हियसली मला समजलं की तुम्ही कोणत्या इयरला बॉर्न झाले. राईट. इदर ऑफ द टू, मी क्लोज बाय आलो तिकडे, मला बर्थ डेट मिळून गेली. आता फर्स्ट पेट नेम, बरेच जण त्यांच्या पेट्सचे फोटोज टाकत असतात, मग त्यांची नावं कुठे ना कुठे तिथे टाकलेली आहेत. बरोबर. ठीक आहे, मला मिळालं पेटचं नाव. मदर्स मेडन नेम, आपण आईला विश करतो, आईला विश केलेलं आहे, तिकडे मिळालं. ठीक आहे. अशा सिटी यू आर बॉर्न इन, यू आर फ्रॉम विच सिटी दाखवलं, मुंबई पुणे जे काही आहे दाखवलं. हे डिटेल्स इझिली अवेलेबल आहेत मला. सोशल इंजिनिअरिंग मधनं मी फाइंड आउट करू शकतो की मी किती जाऊन कुठे बघितलं. मी ह्या गोष्टी सगळ्या मी चेक केल्या, अरे हा इकडे ह्या दिवशी विश करतोय, ह्या दिवशी इकडे असं केलंय. ह्या सगळ्या गोष्टी मी इझिली टार्गेट करून फाइंड आउट करू शकतो.
हे अजिबात डिफिकल्ट नाहीये. मी तिकडे म्हणजे तुम्ही आयडेंटिटी थेफ्ट म्हणताय, मी जाऊन त्याच्या त्याच्या अकाउंटवर गेलो, मी ईमेल हॅक केला, मी बँक अकाउंट हॅक केलं आणि मी मी ऍक्सेस मिळवला सगळ्या गोष्टींची. सोशल इंजिनिअरिंग खूप इझिली, आणि ते दिलं कोणी आहे? आपणच दिले, बाकी कोण नाही नक्कीच दिले. नक्कीच नक्कीच. आपण आपले फेसबुक अकाउंट एवढे ओपन ठेवलेत का आपण लोकांनी बघावं येऊन, पण ते बघ, त्यांना खरोखरच, हा पण पहिला तर हा विचार केला पाहिजे, त्यांना गरज आहे का बघायची? म्हणजे त्यांना ही माहिती, माझी डेट ऑफ बर्थ का माहिती पाहिजे त्यांना? हम्म. गरज नाही. माझे जे फ्रेंड्स आहेत, क्लोज मित्र, ते तुम्हाला डेट ऑफ बर्थ तिथे टाकल्याशिवायच विश करणार आहेत. बरोबर. माझ्या पेटचं नाव मला तिथे का टाकायची गरज आहे? एक्झॅक्टली. मला आईला विश करायचं तिथे का गरज आहे? इवन बिईंग फ्रेंड्स, ठीक आहे, म्हणजे माझं म्हणणं हे आहे की सगळंच तुमचं हिडन असेल, तुम्ही टाका ह्याच्यावरती, पण तुम्ही केवढी इन्फॉर्मेशन गिव्ह आउट करताय त्या गोष्टींवरती, हे पण इम्पॉर्टंट आहे की एक्झॅक्टली. लोकांना राईट. मग हे अंडरस्टँडिंग असणं खूप महत्वाचं आहे या गोष्टी. बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणजे याचा अर्थ काय की खूप याचे फायनान्शियल किंवा सोशल याचे रिपरकशन्स आहेत, याचे संभाव्य धोके आहेत. आणि इलिगल ऍक्टिव्हिटीजचा तुम्ही उल्लेख केला, टेररिस्ट ऍक्टिव्हिटीजचा उल्लेख केला, तर अशाही ठिकाणी आपली माहिती वापरली जाऊ शकते. तर त्यामुळे खूपच गंभीर आहे आणि लोकांनी याच्याबद्दल जागरूक होण्याची शक्यता म्हणजे आवश्यकता आहे. आता जेव्हा डेटा सिक्युरिटीबद्दल आणि आधार प्रणालीबद्दल जेव्हा बोललं जातं डिबेटमध्ये, तेव्हा नेहमी असं म्हटलं जातं की आपला जो आधार डेटा आहे हा प्रायव्हेट कंपन्यांकडे दिला जातो. म्हणजे समजा टेलिकॉम कंपन्या असतील किंवा इतर आय टी कंपन्या असतील, त्यांच्याकडे आपला हा आधार डेटा वेगवेगळ्या कारणास्तव जातो. कारण की केंद्र शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं जे काही काम आहे ते बऱ्याच आय टी कंपनी हँडल करतात. मग बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की ह्या आय टी कंपन्या आपला डेटा लीक करू शकतात किंवा कोणाला तरी विकू शकतात. परंतु जर आपण पाश्चात्य देशांकडे बघितलं, वेस्टर्न कंट्रीजकडे, तर तिकडे डेटा सिक्युरिटीचे जे लॉज आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत. मग आता तिकडचे जे कायदे आहेत आणि भारतातले कायदे आहेत, याच्यामध्ये नेमका काय फरक आहे आणि भारतामध्ये नेमकं काय करण्याची गरज आहे, याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा. नक्कीच. बेसिक प्रॉब्लेम कुठून सुरू होतो की आपल्याकडे जे लॉज, म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, आपला डेटा, आधार डेटा आहे बऱ्याच कंपनीजकडे, प्रायव्हेट कंपनीज आपला बरेच गव्हर्नमेंट कामं करते, गव्हर्नमेंट रिलेटेड जे काम आहेत ती बरेच करते आणि चांगल्या प्रकारे हँडल पण करतात. पण ऍट द सेम टाइम आपल्याला अवेअर असलं पाहिजे की डेटा हा ना खूप इम्पॉर्टंट आहे. डेटा इम्पॉर्टंट म्हणजे एक, तुम्हाला जस्ट प्रायव्हेट कंपनीज बद्दलच बोलायला गेलं तर व्हॉट्सॲप थोड्या वर्षांपूर्वी एक विकत घेतलं गेलं. व्हॉट्सॲप राईट. काय आहे? मेसेजिंग ॲप आहे, राईट. फेसबुकने ते विकत घेतलं, त्याची व्हॅल्युएशन होती $18 बिलियन. त्या टाइमला तेवढं महाग कोणतंच ऍप्लिकेशन होतं. नाही. आता नक्कीच. जर विचार केला तर व्हॉट्सॲप सारखं बरेच ऍप्लिकेशन आहे, टेलिग्राम पण ऍप्लिकेशन आहे, राईट. एवढं महाग कशाला? पण व्हॉट्सॲपचा जर आपण विचार केला, त्यांचा रीच खूप आहे. म्हणजे आजकाल प्रत्येक माणसाकडे जवळजवळ व्हॉट्सॲप, ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे तो व्हॉट्सॲप यूज करतोच करतो. नक्कीच. बरोबर. ते एक कारण, आणि सर्वात महत्वाचं कारण असं बोललं गेलं की ही व्हॅल्यू जी होती ती ऍप्लिकेशनची नव्हती, बट रादर त्याच्यात असणाऱ्या डेटाची होती. राईट. जो डेटा व्हॉट्सॲपमध्ये सेव्ह केला गेलेला त्याची व्हॅल्यू आहे. तर ह्या अर्थाने तुम्हाला हे समजू शकतं की व्हॅल्यू किती आहे डेटाची आजच्या जगामध्ये. आता आपण जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये किंवा अमेरिकेमध्ये हा विचार करतो तर एक तिकडे लॉज एवढे स्ट्रिंजंट आहेत की एवढे एवढे डिफिकल्ट बनवून ठेवले कंपनीजना, की त्यांना ते फॉलो करावंच लागतं, ऑप्शन सोडलेलाच नाही. आता युरोपमध्ये GDPR म्हणून एक कायदा आहे ज्याच्यामध्ये डेटा सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यामध्ये जर तुम्ही ॲज अ कंपनी, जर तुमच्याकडनं डेटा ब्रीच झालेला आहे तर त्याची व्हॅल्यू जवळजवळ 4% ऑफ द टर्नओव्हर ऑफ द कंपनी, किंवा UK मध्ये 15 मिलियन पाऊंड्स आहे आणि युरोपमध्ये 20 मिलियन पाऊंड्स, हा, ह्या दोघांमधला एक हे देतात, म्हणजे ऑर 4% ऑफ द टोटल टर्नओव्हर ऑफ द कंपनी. हो. आणि ज्याच्यातला जास्त असेल, ह्या दोघांमधला जो जास्त असेल तो फाईन बसतो. असं नाही की बापरे. ह्याच्यातला कमी असेल.
तर तुम्ही अंडरस्टँड कशा, मी फायद्याचं बोलत नाही, टर्नओव्हरचं बोलतोय. टर्नओव्हरचा म्हणजे त्यांना किती तो हे, सो ते त्यांना माहिती आहे की जर असं काही झालं तर ते लॉसेसमध्ये जाऊ शकतात डायरेक्टली. ओके, त्यांना ते फायदा तर दूरची गोष्ट आहे, लॉसेसमध्ये बंद पण करायला लागू शकते. सो त्यामुळे त्यांचं ना ते खूप खूप क्रिटिकली ह्या गोष्टींना बघतात की हे बरोबर हँडल केल्या गेलेल्या. एक्झाम्पल घ्यायचं एक, तुम्हाला आज फोन येतात बरोबर, तुम्हाला येतात. लोन घ्या किंवा तुम्हाला ह्याची गरज, आजकाल तर घर विकतात, घरांचे फोन येतात, असं जसं काही की आपल्याला म्हणजे भाजी घेतो तसे घर घर घेऊ शकतो एवढे फोन येतात. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे एवढे फोन येतात, पण तिकडे जर एकही फोन असा गेला कोणाकडनं, तर कस्टमर जो आहे त्यांच्यावर केस करू शकतो. केस करू शकतो. एक्झॅक्टली. तुम्ही, आणि त्यांना रिटर्न्स पण मिळतात. म्हणजे ती केस तर सोडा, त्यांना ते परत डायरेक्ट हे आहे की बाबा डेटा गेलेला आहे, कुठून हे झालं. सो गव्हर्नमेंट इज व्हेरी व्हेरी स्ट्रिंजंट, ह्या गोष्टींना खूप जास्त लक्ष देतं. आणि ते खूप जास्त लक्ष देऊन ह्याच्यामध्ये फाईन्स खूप जास्त ठेवलेले आहेत, सो दॅट कंपनीज ना ते अवेअर राहून दे की बाबा तुम्हाला असं सोडलेलं नाहीये. ठीक आहे. राईट. आणि द सेम टाइम जी लोक आहेत ते पण आहेत की अरे आपण काय म्हणतो की जाऊन दे, आपल्याकडे पण डीएनडी ची सुविधा आहे, आहे. असं नाहीये की नाही. डीएनडी आपण करतो तरीही फोन येतात आपल्याकडे. काय एवढा पण विचार नाही करत की अरे हा ठीक आहे सोड एखादा आला, पण तिथे एक आला तरी लोक तेवढी अवेअर आहेत की अरे बाबा मी जाऊन सू करणार आहे, तो नक्कीच. फोन कसा घ्या. पण ऍट द सेम टाइम जसं मी फाईन म्हणालो, इतकी वर्ष इंडियामध्ये पण फाईन्स वगैरे असं एवढं डेटा सिक्युरिटी बद्दल एवढं अवेअरनेस नव्हतं. ऍट द सेम टाइम आता इंडियामध्ये जो रिसेंट डेटा जो बिल आलं, त्याच्यामध्ये 250 कोटीचा मॅक्सिमम फाईन त्यांनी करू शकतात हो. असं त्यांनी हे केलेलं आहे, अच्छा. लॉ मध्ये टाकलेलं आहे. होत आहेत गोष्टी, लॉ मध्ये थोडे ड्रॉबॅक्स आहेत, असं नाही आहे की नाही आहे, पण चेंजेस होणार आहेत. आपण बघाल, पण ऍट द सेम टाइम माझं ह्याच्यामध्ये मत काय आहे की गव्हर्नमेंट करणार, गव्हर्नमेंटचं प्रॉब्लेम नाही आहे. जसं मी म्हणालो की त्या लोकांनाच तेवढी अवेअरनेस आहे, मला फोन का आला, नक्कीच. बरोबर. आपण जेव्हा ऍज ऍज इंडियन्स, आपण जेव्हा बघतो की अरे आपण हा डेटा त्यांनी मागितला, आपण सरळ उचलून दिलं. जसं आधार कार्ड मागितलं, आपण सरळ उचलून दिलं. आपण कित्येक गोष्टी अशा उचलून, अरे हा ठीक आहे घे, पॅन कार्ड पाहिजे पॅन कार्ड घे. आपण कितीतरी व्हॉट्सअप करतो गोष्टी. इस्पेशली लॉकडाऊनच्या टाइमला आपल्याला जेव्हा काही कामं करायची होती, त्यावेळेला आपण व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचो फोटो. पण तो ऍज अ बँक, माझ्याकडे समजा बँक एम्प्लॉईचा आला, मी बँक एम्प्लॉईला पाठवलंय त्याला व्हॉट्सअपवरती, हा त्याचा पर्सनल नंबर आहे, तो हम्म. त्याचा मिसयूज कधी करेल ह्याचं मला माहिती नाही आहे का? सांगता येत. नाही सांगतात. कमीत कमी म्हणजे एक एक जस्ट आम्ही जेव्हा आम्हाला फोन होत होता, तो इझिली सांगत होता की अरे तू मला व्हॉट्सअप कर. म्हटलं का व्हॉट्सअप करू मी, मी तुझं जे बँक आहे, एचडीएफसी बँक आहे समजा, तर मी सांगितलं ईमेल, तू मला ईमेल पाठव, मी ईमेलवर पाठवतो. कारण राईट. कमीत कमी मला माहिती आहे की तुझ्या ऑफिशियल ईमेल ऍड्रेसवर जाते. उद्या तिकडनं बाहेर गेला डेटा तर ती कंपनीची जबाबदारी झाली, पण मीच राईट. तुला पाठवते तर जबाबदारी कोणाची झाली, नाही माझीच आहे ना. हा लोकांना अवेअरनेस असणं ही खूप जास्त महत्वाची आहे. आपण नाही बोलू शकत का नाही, हा खूप महत्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी. लोकांना वाटतं अरे नाही म्हटलं ना तर माझं काम नाही होणार. हम्म. पण असं धरून जर प्रत्येक जण विचार करत बसला ना की काम नाही होणार, म्हणून ते सगळ्यांचे चाललेले डेटा लिकेजेस खूप प्रमाणात होत आहेत. याच्याबद्दल तू डीएनडीचा उल्लेख केलास या पूर्ण चर्चेमध्ये, डू नॉट डिस्टर्ब मध्ये. आणि खरंच आपल्या भारतामध्ये पण खूप मेनेस होता या सगळ्या गोष्टींचा, की लोनसाठी कॉल यायचे किंवा रिअल्टी सेक्टरमधून कॉल यायचे, तुम्हाला घर घ्यायचं आहे का, तुम्हाला गाडी घ्यायची आहे, कारण अशा अनेक स्कीमचे फोन यायचे. मग आता एक म्हणजे विनोदी किस्सा मला आठवला तू बोलत असताना, की प्रणव मुखर्जी जेव्हा फायनान्स मिनिस्टर होते आणि बजेट संबंधी महत्वाची मीटिंग सुरू होती, तर त्या मीटिंगमध्ये प्रणव मुखर्जींना कॉल आला की तुम्हाला लोन हवा आहे का, आमच्याकडे खूप चांगली ऑफर आहे. आणि सेम किस्सा आपले जे ट्रायचे अध्यक्ष होते, टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे, तर त्यांची पण अशीच महत्वाची मीटिंग सुरू होती आणि त्याच्यात त्यांना फोन आला की असं लोनची खूप सुंदर ऑफर आमच्या कंपनीची आहे. त्याच्यामुळे मग तिथून पुढे या सगळ्या चर्चेला सुरुवात झाली आणि डीएनडी आपण करू शकतो, डू नॉट डिस्टर्ब मध्ये आपला नंबर टाकू शकतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर
2011-12 नंतर या आपल्या भारतात आल्या. तू सांगत होतास की आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा अनेक केसेस झालेल्या आहेत की जिथे कंपनीजला मोठे मोठे फाईन्स झालेले आहेत डेटा सिक्युरिटी किंवा डेटा ब्रीच बद्दल. तर प्लीज त्याच्याबद्दल आम्हाला सांग. सो जसं तू म्हणालास की हे म्हणजे फोन येणं वगैरे ह्या खूप म्हणजे आपण ह्या गोष्टींना खूप क्षुल्लक मानलं जातं. म्हणजे इकडे आपण एवढं इम्पॉर्टन्स देत नाही, पण ॲज युरोपमध्ये वगैरे इनफॅक्ट इवन चायनामध्ये रिसंट जी केस आहे, डीडी म्हणून एक डीडी ग्लोबल म्हणून एक कंपनी आहे. जगातला सर्वात मोठा फाईन त्या कंपनीवर डेटा लिकेजवर झालेला आहे. हो. $1.3 बिलियन एवढी बापरे. त्या फाईनची म्हणजे $1.3 बिलियनच्या तर कंपनीज पण नसतात एवढ्या व्हॅल्युएशनच्या. नक्कीच त्याची नक्कीच. $1.3 बिलियन फाईन बसलाय ना त्या कंपनीत. बापरे. आणि त्यांनी काय केलेलं की ती ऍक्च्युली एक उबर सारखी कंपनी आहे. त्यांच्या कॅब्समध्ये कॅमेराज आणि होते, तर त्यांनी फेशियल रेकग्निशन आणि डेटाबेस बनवला विदाऊट टेलिंग द कस्टमर्स. सो खूप मोठा हे होता. सो चायना पण आहेत तिथे पण आहेत, पण त्यांनी ऍट द सेम टाइम तो फाईन पण बसवलेला आहे. युरोपमध्ये तर खूपच स्ट्रिंजंट आहे. अमेझॉनला $700 मिलियन फाईन बसलेला आहे. अमेझॉन ने डेटाबेस क्रिएट केला, तो लिकेज झालेला होता त्यांच्याकडनं. लोकांचे ऍड्रेसेस, डेट ऑफ बर्थ वगैरे या गोष्टी खूप लिकेज असेल. सो हे खूप एक्झाम्पल्स आहेत की त्यांच्याकडनं असा डेटा लिकेज झाला आणि तो फाईन बसलेला आहे त्यांना. नक्कीच. आपण इंडियामध्ये जेव्हा बघतो फाईनच्या बाबतीत, जसं मी म्हणत होतो की बिग बास्केट ह्या कंपनीमध्ये डेटा लिकेज झाला 2021 मध्ये झालेला आहे. त्यांना फाईन काहीच नाही झालंय, डेटा लिकेज झालेला आहे. डेट ऑफ बर्थ आपली गेलेली आहे, ऍड्रेस गेलेला आहे, जे बिग बास्केटमध्ये जे काही आहे ते सगळं गेलेलं आहे. इनफॅक्ट युजर नेम आणि पासवर्ड पण अवेलेबल आहे डार्क नेटवरती. एक्झॅक्टली. ओके. आता तुला एक जस्ट एक्झाम्पल म्हणून मी विचारतो. आपण बऱ्याच वेळेला असं करतो की आपला पासवर्ड आहे ना, तो सेम असतो हो. सगळ्या ठिकाणी. आपण कारण लक्षात राहत नाही. आय कॅन अंडरस्टँड. मी असं खोटं हे नाही की समजू शकतो की लोकांना लक्षात राहत नाही. आपण हेही म्हणतो की अरे लिहून ठेवायचा नाही पासवर्ड, कारण तो कुणाला मिळाला तर परत प्रॉब्लेम आहे. तर आता तू 10 गोष्टींना 10 पासवर्ड ठेवणार नाही असं असं. तर समज तुझा बिग बास्केटचा पासवर्ड हा आहे की सेम आहे जो तुझा बँकचा पासवर्ड आहे. तोच जर केला आहे डार्क वेबवर, कोणी जर ऍक्सेस करू शकतो इझिली, त्याला तर काहीच आयडेंटिटी थेफ्ट पण करायची गरज नाही. तर आपण पण त्यांना त्या कंपनीला फाईन पण नाही बसलाय. हा पण म्हणजे हे किती प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि तू जर बघशील की कारण त्यांना माहिती आहे ना, जरी माझा डेटा गेला, माझ्याकडनं जर चूक झाली, जरी मला गव्हर्नमेंट इकडे काही मला फाईन लावत नाही. ऍट द सेम मला माहिती आहे की इव्हन लोकांना दुसरा भाग हा पण आहे, चला गव्हर्नमेंटचं झालं ठीक आहे, लोकांना काय फरक पडतोय. लोक बोलली पाहिजेत ना की अरे यार, माझा हा डेटा सुरक्षित ठेवूच शकत नाही ही कंपनी, तर मी यांच्याबरोबर डील कसं करेन. बरोबर. बऱ्याच वर्षांपूर्वी याहूचा ब्रीच झालेला. याहूचं पूर्ण रेप्युटेशन डॅमेज होतं. जेव्हा हे होतं, फरक युरोपमध्ये आणि इंडियामध्ये हा आहे की रेप्युटेशनल डॅमेज पण असतं. मी जेव्हा रेप्युटेशन डॅमेज होतं तेव्हा युरोपमध्ये लोक बोलतात मी ह्याच्याकडे ठेवणार नाही, कारण हा माझा डेटा सुरक्षित ठेवू नाही शकत. राईट. ऍट द सेम इंडियामध्ये आपण हा विचार करतच नाही. न्यूज आली आणि हा डेटा गेला. हा ऍटिट्यूड चुकतो लोकांचा तिथे. तिथे तो विचार नाही करत. तर फाईन एक भाग झाला, रेप्युटेशनल डॅमेज लोकांनी म्हणतो, हा राईट राईट. गव्हर्नमेंट. बरोबर. आणि इव्हन म्हणजे अमेरिकेचं उदाहरण आता तू सांगतोय की तिथे इतका अवेअरनेस आहे की काही दिवस अगोदर म्हणजे मागच्या 1-2 वर्ष अगोदर सुंदर पिचाईंना ब्रिटिश पार्लमेंटमध्ये बोलवून घेतलं होतं आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं होतं की तुमची यंत्रणा, तुमचा डेटा किती सिक्युअर आहे, किती ते आम्हाला समजावून सांगा. आणि त्या पार्लमेंट समोर त्यांना सगळं ते एक्सप्लेन करावं लागलं होतं. कारण की याच्या मागे हेच आहे की लोक तिकडची अवेअर आहेत, म्हणून तिकडची गव्हर्नमेंट एवढं सिरियस नोटवर या सगळ्या गोष्टी करतं. आणि आपल्याकडे या गोष्टी होत आहेत, पण हळूहळू याला वेळ लागेल.
आपण मध्ये बोलत होतो तेव्हा तुम्ही उल्लेख केला होता की लहान मुलांचा जो काही डेटा आपण शेअर करतो सोशल मीडियावर, नोईंगली अननोईंगली बरीच माहिती आपण शेअर करतो. तर लहान मुलांचा जो डेटा आहे तो किती गंभीर आहे, त्याची थेफ्ट जर झाली तर त्याच्यातून काय संभाव्य धोके होऊ शकतात आणि काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगा. ओके. आता तिकडे जर मी पहिले युरोपकडे येतो. युरोपचं कसं आहे की हा डेटा जो आहे, हम्म. पहिलं आपलं डेट ऑफ बर्थ वगैरे, आपलं जेंडर वगैरे, ह्या गोष्टी पर्सनल आयडेंटिफायबल इन्फॉर्मेशन मानला जातो. जेव्हा लहान मुलांचं येतं तो स्पेशल पर्सनल आयडेंटिफायबल इन्फॉर्मेशन, त्याला अच्छा. जास्त महत्वाचं मानलं जातं. कारण बिकॉज ऑब्विसली दे आर नॉट केपेबल ऑफ टेकिंग देअर ओन डिसिजन्स, त्यांना तो डेटा जास्त स्पेशल कॅटेगरीमध्ये टाकला जातो. आता जेव्हा आपण, त्यामुळे त्याच्यावर आहे ना जास्त सुरक्षा प्रोव्हाइड केली जाते त्याच्यामध्ये. कारण कसं, दे दे आर अ टीनेजर्स, और दे आर पीपल हु कॅनॉट टेक देअर ओन डिसिजन, आणि राईट. त्यांना हार्म जास्त होऊ शकतं, हे अंडरस्टँडिंग आहे. आता जेव्हा आपण इंडियामध्ये येतो, इंडियामध्ये आपण, तुम्ही पुढची प्रोसेस सोडूनच द्या. मी असं पण बघितलं, माझ्या एका मित्राला मुलगा झाला. विदिन 7 days त्याला फर्स्ट क्रायकडनं फोन आला की तुमच्याकडे मुलगा झालाय, तुम्हाला काही रिक्वायरमेंट आहे, आमच्याकडे ह्या ऑफर्स चालू आहेत. तो बोलला मी डेटा कोणालाच दिलेला नाहीये. म्हणजे असेही असतात की लोकांनी कोणाला सांगत पण नाही. बऱ्याच वेळेला असं असतं की बाबा आपण एवढं सांगत नाही लोकांनी. त्यांनी डेटा कुठेच टाकला नव्हता, त्याचा आधार बनलेला नाहीये, त्याचं काहीच बनलेलं नाहीये, नक्कीच. रेशन कार्डावर नाव नाहीये, फोनवर नाहीये, कुठेच कुठेच नाहीये. आणि त्याला डायरेक्टली फोन आला. हा राईट. डेटा डायरेक्ट त्यांनी फोन उचलला आणि सांगितलं तुम्हाला कुठून समजलं. ते बोलले की नाही आम्हाला समजले, हे डेटाबेस मधनं मिळालेलं. प्रॉबब्ली एम्प्लॉई आहेत त्यांनी ते उत्तर दिलं. पण हा खूप, 7 दिवसाच्या आतमध्ये कोणाला तरी फोन येणं की तुमच्याकडे मुलगा झालेला आहे, आणि ते राईट. सांगतात जेंडर पण, लहान मूल पण नाहीये, जेंडर पण सांगतात की हे मुलगा हो. झालेला आहे तुमच्याकडे. हो. हो. म्हणजे ही किती किती हा डेटा इझिली लीक झालेला आहे. पॉसिबली हॉस्पिटलमधनं झाला असेल जिथे जन्म झाला. पण बरोबर ही आहे. किती मोठी, हा स्पेशल इन्फॉर्मेशन आहे, ती दिलेली आहे. त्यांच्याकडे प्रॉब्ली हे पण आहे की तो कोणत्या वेळेला जन्मलेला आहे, एक्झॅक्टली. कोणत्या तारखेला, वेळेला, सगळी डेटाबेस त्यांच्याकडे अवेलेबल आहे. आणि ही नक्कीच. खूप कन्सर्निंग गोष्ट आहे, ज्याच्याबद्दल आपण एवढा विचार केलेलाच नाहीये. आणि जे मी तुम्हाला जसं म्हटलं, स्पेशल कॅटेगरी कन्सिडर केला जातो. कारण जर तो डेटा लीक झाला, तो ऍडल्ट नसल्यामुळे त्याच्यावर जास्त हेवी फाईन्स बसतात कंपनीजना, की हा तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्येच तुम्ही हा सांगू नाही शकत, नक्कीच. कुठेच जाऊ. तो हा नक्कीच. खूप मोठा. म्हणजे आता तू हा किस्सा सांगतोय तेवढ्यात मला माझा एक आता मागच्याच आठवड्यातला किस्सा आठवतोय की माझ्या काही रिलेटिव्हचा बर्थडे होता आणि आम्ही सगळे जमलो होतो आणि चर्चा सुरू होत्या. आता त्यांचा मुलगा एका शाळेत जातो प्रायव्हेट स्कूलमध्ये आणि ती स्कूल किती चांगली आहे, किती चांगलं तिथे शिकवलं जातं आणि तिथे गॅदरिंग किती चांगलं त्यांनी ऑर्गनाईज केलं, अशी ही चर्चा सुरू होती. आणि या पूर्ण चर्चेमध्ये 2-3 वेळा त्या शाळेचं नाव चर्चेमध्ये आलं. आणि तिथून निघताना जेव्हा ती पार्टी संपली आणि तिथून निघताना माझ्या फोनवर मी इंस्टाग्राम स्क्रोल करत होतो, तर त्याच शाळेची जाहिरात मला त्याच्यावर दिसली की किती, म्हणजे हे कसं आहे, म्हणजे कदाचित म्हणजे असं म्हटलं जातं बऱ्याच वेळेला की आपला जी चर्चा होते ती ऐकून त्याचं ऑडिओ प्रोसेस करून आपल्याला जाहिराती दाखवल्या जातात. सेम मीटिंगमध्ये एक लेडी होत्या, त्यांनी त्यांच्या एका म्हणजे चाइल्ड सप्लिमेंटबद्दल त्यांनी चर्चा केली की माझ्या लहान मुलाला मी हे खाऊ घातलं, यांचं प्रोडक्ट खूप छान आहे. आणि 10व्या मिनिटाला मला त्यांची ॲडव्हर्टाईज इंस्टाग्रामवर दिसली. तर ही म्हणजे हे जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप अजून घातक वाटतंय की धोकादायक वाटतं की इतकी प्रायव्हसी माझी ब्रीच होत आहे, की इतकी पर्सनल गोष्ट माझी चोरून मला तिच्या जाहिराती म्हणून वापर केला जातोय. तर हे खूप म्हणजे घातक आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर हो, येस. नक्कीच. म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना, जसं इंस्टाग्रामचं तुम्ही म्हणालात की आपला माईक ऑन आहे विदाऊट आपल्या कन्सेंटच्या,
ही गोष्ट आपण जेव्हा बघतो, आता फोनमध्ये सेटिंग्स आहेत, म्हणजे मी असं नाही म्हणणार की पूर्णपणे आपण, पण आपल्याला आपण जेव्हा कोणतं ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो आपण सगळं त्याला परमिशन देतो. येस. ओके, म्हणजे अलाव 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 करून सगळं परमिशन देतो. येस. आपण चेक करतो का त्याला गरज आहे का. सर्वात इझिली आपण देतो ना ते लोकेशनची. लोकेशनची बऱ्याच ऍप्लिकेशन्सना गरज नाहीये. का गरज आहे तुम्हाला लोकेशनची? तुम्हाला मी विचारतोय काय पाहिजे. मी तुम्हाला, फॉर एक्झाम्पल ऍमेझॉन घ्या. ऍमेझॉनवर तुम्ही पाहिलं, तुम्हाला प्रॉडक्ट विकत घ्यायचे, ते लोक तुमच्या लोकेशन प्रमाणे तुम्हाला प्रॉडक्ट्स वगैरे दाखवणार, सगळं हे करणार. पण मला लोकेशन शेअर करायची गरज नाही, कारण मी ऍड्रेस देणार आहे ना स्पेसिफिक माझ्या घराचा. तर नक्कीच. मला लोकेशन का द्यायची गरज आहे त्याप्रमाणे. सो हे ऍप्लिकेशन्स आपलं चोरून मायक्रोफोन ऑन असतात. एक सगळ्यात मोठा एक्झाम्पल आहे ना, अमेझॉनचं जे अलेक्सा प्रोडक्ट आहे. हम्म. खूप चांगला प्रोडक्ट आहे. त्यांनी आजकाल स्मार्ट होम्स बनवायला लागलेत. ऑटोमॅटिकली लाईट ऑफ करायची, बंद करायची, चालू बंद, फॅन वगैरे हे सगळं स्मार्ट व्हायला लागले. पण अलेक्सामध्ये, त्याच्यामध्ये असं असं आहे की अलेक्सा इज ऑलवेज टर्न ऑन. तुम्ही त्याला बंद जरी केलेला आहे, हम्म. तो आपल्या गोष्टी ऐकत असतो. हो. आणि आता आपल्याकडनं ती इन्फॉर्मेशन, ते लोक डेटाबेस क्रिएट करतात, ते सगळं आपल्याकडनं घेत आहेत आणि अंडरस्टँड करतात की काय, आणि बाप. अकॉर्डिंगली तो डेटा विकतात पण, तो यूज पण करतात, सगळं चालतं. सो बापरे. इवन बंद असताना, म्हणजे अंडरस्टँड करा, बंद आहे ते प्रॉडक्ट, तरी पण तो आपला ऐकतो. तर नक्कीच. किती हे घातक असू शकतो. माझं कन्सेंट नाहीच आहे ना, मी फक्त त्याला, माझा कन्सेंट कधी आहे की मी ऑन केला, मी बोलला अलेक्सा हे ऑन कर, हा माझा कन्सेंट आहे. पण बरोबर. कन्सेंट जेव्हा बंद आहे, तर मग मी काय बोलतोय माझ्या बायको बरोबर, हे माझं, हा कन्सेंट नाहीच आहे. पण आम्ही बोलतोय, अरे आपण आहे ना दोघं जण हे प्रोडक्ट विकत घेऊया, हे बघूया आपण, चांगलं वाटतंय. ओके. तर हे चांगलं वाटतंय, तर अलेक्सा ऐकतंय, आणि मला समजा आम्ही विचार केला फ्रीज विकत घ्यायचा, ते मला फ्रीजच्या ऍड्स पाठवायला लागणार, जसं तुम्ही म्हणाल. नक्कीच. आपल्याला इंस्टाग्राम, जसं तुम्ही म्हणता, इंस्टाग्राम वरती सेटिंग्स, आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सेटिंग्स असतात, मायक्रोफोन ऑफ करायचं. हे ऑफ केले. अँड्रॉइड मध्ये, मला आयफोन मध्ये प्रॉब्ली हे काही प्रमाणात चालतात, बऱ्यापैकी चालतात. अँड्रॉइड मध्ये मी शुअर नाहीये, काही फोन्स आपल्याला स्नूप तरीही करतात त्याच्यानंतर पण. पण बऱ्यापैकी म्हणजे आहे कंट्रोल, असं नाही की पूर्णपणे नाहीये. पण आपल्याला हे अवेअर असलं पाहिजे, हे बंद. आणि जसं तुम्ही म्हणालात, लोकांनी, आपण कधी कधी म्हणतो, अरे मी आत्ता बोललो, हे मी पहिलं नाही ऐकलं, मी पहिल्या बऱ्याच वेळेला ऐकलंय. लोक बोलतात, अरे मी बोललो आणि नंतरच्या मिनिटाला मला हे ऍड्स यायला लागले. येस. येस. So, खूप जास्त घातक आहे, खूप बरोबर जास्त. आहे. आता ही जी सगळं चर्चा आपण करतोय आशिष, याच्यावरून हे सगळं समजतं आपल्याला की हा विषय आपण आधार प्रणाली, आधारच्या डेटापासून सुरू केला होता, परंतु हळूहळू बोलता बोलता आपल्याला याचं जे आवाका आहे हा लक्षात आला, आणि हा खूप वास्ट आवाका आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त आधारपुरता हा विषय सीमित नसून अगदी आपल्या डे टू डे जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आपला जो डेटा आहे हा आपल्या कळत किंवा न कळत आपल्याकडून चोरी होतो, किंवा तो लीक होतो, आणि त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो, दुरुपयोग होऊ शकतो. तर थोडंसं जाता जाता मला समोरापाचं म्हणजे करण्याच्या अगोदर थोडंसं तुम्ही मला आणि आमच्या सगळ्या आपल्या मेंबर्सला थोडं सांगा की काय काळजी आपण घेतली पाहिजे आजच्या युगामध्ये. आपली सुरक्षा आपल्या हातात आहे, तर स्पेसिफिकली आपण कशा कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. बघा कसं आहे, स्वप्नील, आपल्याला पहिले आहे ना आपल्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. नक्कीच. डेटा हा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे, हे आपल्याला पहिलं समजण्याची खूप जास्त गरज आहे. नक्कीच. मला असं वाटतं, भारतामध्ये बऱ्याच लोकांना हे अवेअरनेसच नाही आहे की डेटा किती घातक असू शकतो. डेटा हे सगळं काही आहे. जसं मी तुम्हाला मगाशी व्हॉट्सअपचं सांगितलं, डेटा कंपनीजना किती महत्वाचं आहे, ही व्हॅल्यू किती जास्त आहे, हे त्यांना समजायला लागलेलं आहे, आणि आपणही तेवढंच समजण्याची गरज आहे. आता दोन भाग ह्याच्यात असू शकतात, जसं आपण आपल्या चर्चेमध्ये लक्षात आलं की ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा एक भाग आहे, पण ऍट द सेम टाइम आपलाही तेवढाच महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. आपण जोपर्यंत, आता तुम्हाला किती लोक दिसतात गॅसच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या, आपण चर्चा करतो त्या गोष्टींवरती की अरे गॅसच्या किमती वाढल्या आहेत म्हणून. पण आपण किती वेळा चर्चा करतो की अरे हा डेटा असं झालंय म्हणून, हा डेटा लिकेज झालाय. किती बातम्या आपण एका दुसऱ्याशी बोलताना ऐकल्या
इंडियामध्ये आपण कधीच बोललो नाही की अरे आधारचा डेटा असा लीक झाला, किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं बिग बास्केटचं एक्झाम्पल, की अरे बिग बास्केटचं असं झालं म्हणून. हे किती लोक चर्चा करताना दिसतात. मी हे एक्झाम्पल का सांगतोय, कारण हा ना आपल्यासाठी महत्वाचा भाग नाहीये. गॅसचं आपल्याला ना 100 रुपये वाढले की महत्वाचे वाटतात, बरोबर आहे. पण डेटा तुमचा जातोय ना हा महत्वाचा वाटतच नाही कोणाला भाग. हे आपलं दुर्भाग्य आहे या गोष्टीमध्ये, की आपण हा ना विचार करणं म्हणजे आपल्याला स्वतःला वाटणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आपल्याला कधी समजतं माहितीये स्वप्नील, जेव्हा कोणाचं तरी ना काहीतरी पैसे जातात बँकेमधनं, आणि तेव्हा आपण बोलतो अरे यार असं झालं, हम्म. त्याचं तसं आपण दिलं नाही पाहिजे. आणि त्यावेळेला त्या माणसाला तर नक्कीच समजलेलं असतं. त्याच्या थोड्याफार लोकांना समजते की अरे डेटा किती इम्पॉर्टंट आहे, पण तो ठेवणं आपण त्याच्यावर किती सुरक्षितता ठेवतो हे कोण विचार नाही करत. आधारचं आजच्या तारखेला लोक इझिली आधार कार्ड कोणालाही देतात. जसं मी म्हटलं फोटो पाठवून सरळ पाठवून देतात, हा नाही विचार करत की अरे तो माझं काय करू शकतो. हा कधीच विचार नाही करत. म्हणून एक आहे ना आमच्याकडे म्हटलं जातं की डेटासाठी कोण जबाबदार आहे. हम्म. कोण, माझ्याकडे एक डेटा ऑफिसर बसलेला आहे किंवा मी डेटा सिक्युरिटी आहे म्हणून मी करणार असं नाहीये. प्रत्येक जण कंपनी मधला जबाबदार आहे. एक्झॅक्टली. तसंच प्रत्येक नागरिक हा पहिला जबाबदार आहे. हा, जर तुम्ही तुमच्या घरातनं तुमच्यापासून सुरुवात कराल ना, की माझा डेटा हा महत्वाचा आहे, मी कोणाला देणार नाही, मला जर जिथे गरज आहे आणि प्रॉपर चॅनलने प्रॉपर प्रकारेच पाठवणार मी. ठीक आहे, ईमेलने पाठवायचं मी व्हॉट्सअपवर देणार नाही, मी ईमेलने देईन त्याला ज्याच्या ऑफिशियल आयडी वरती. ठीक आहे. हे ज्या वेळेला मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायला सुरुवात करेन, तेव्हा ते पुढे जातील. तुम्हाला गॅस महत्वाचा वाटतो ना म्हणून गॅसचे किमती कमी जास्त गव्हर्नमेंट करतं. ज्या वेळेला तुम्हाला इम्पॉर्टंट डेटा वाटेल ना, तेव्हा तुमचे लॉज आणखीन आणखीन चांगले होतील. ऑब्व्हियसली होतात, पण ऍट द सेम टाइम ते आणखीन सुरक्षित होण्याची गरज आहे. ते होत जातील जसे तुम्ही विचार करायला सुरुवात कराल, त्या दिवशी ते आणखीन सुरक्षित व्हायला लागते. नक्कीच नक्कीच. सो सुरुवात ही आपल्यापासून होते. आपल्या सामानाची, आपल्या पैशाची जशी आपण काळजी करतो, तसं आता यापुढे आपल्याला आपल्या डेटाची पण सुरक्षा करणं खूप आपलं गरजेची आहे. आणि यापुढे थोडासा एक वेगळा विषय मी मांडतो की डेटा सिक्युरिटी हा विषय इतका मोठा, इतका अफाट आहे की नुसतंच आपलं बँक स्टेटमेंट्स म्हणा किंवा पैशाची सिक्युरिटी म्हणा किंवा फायनान्शियल फ्रॉड म्हणा, इथपर्यंत हे लिमिटेड नसून याचा आवाका खूप मोठा आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर काही वर्ष अगोदर असं म्हटलं होतं की 2019 मध्ये अमेरिकन इलेक्शन्स झाले होते. तेव्हा रशियानी अमेरिकेमध्ये त्या अमेरिकन इलेक्शन्समध्ये इंटरफेरन्स केला होता. आणि यासाठी सगळ्यात शक्तिशाली टूल म्हणजे फेसबुकचा वापर केला होता यांनी. आणि अमेरिकामधल्या करोडो जनतेचा जो डेटा आहे फेसबुकवरचा, म्हणजे अमेरिकन लोक कोणती पोस्ट लाईक करतात, कोणत्या पोस्टवर कमेंट करतात, या सगळ्यांचा अभ्यास करून मग त्यांची फेवरेट पॉलिटिकल पार्टी कोणती आहे, या सगळ्या डेटाला चोरून त्यांनी अमेरिकन इलेक्शन्सचा जो रिझल्ट आहे तो पालटलेला आहे. तर मला असं वाटतं की आजचा जो डेटा आहे हा तुमच्या माझ्या सिक्युरिटीपेक्षा हा खूप अफाट आहे. हा नॅशनल इंटरनॅशनल बाउंड्रीजच्या पलीकडे जाणारा विषय आहे. तर आज आपण ज्या पद्धतीने आधार डेटा सुरक्षा किंवा आपली डेटा सुरक्षा, वैयक्तिक डेटा सुरक्षा याबद्दल जशी चर्चा केली, त्या पद्धतीने भविष्यात आपण याही विषयावर चर्चा करू शकतो. माझं प्रेक्षकांना आव्हान आहे की तुम्हाला तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला ही चर्चा आवडली असेल आणि तुम्हाला इथे पुढे जाऊन हा जो अफाट असा विषय आहे डेटा सुरक्षेचा, ज्या प्रकारे मी अमेरिकन इलेक्शन्सबद्दल तुम्हाला उल्लेख करून सांगितला, तर तुम्हाला अशी इच्छा असेल की पुन्हा एकदा अशा पद्धतीचं सेशन आपण ऑर्गनाईज करावं आणि याच्यावर चर्चा व्हावी, जी तुमच्या माझ्या जीवनाशी संबंधित आहे, आपलं जे दैनंदिन आयुष्य आहे त्याच्यावर ही परिणाम करणारी गोष्ट आहे, त्याच्याबद्दल चर्चा व्हावी. तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. तर आशिष, तुम्ही आलात, म्हणजे तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये वेळात वेळ काढून आपण आलात आजच्या या कार्यक्रमामध्ये. मला आणि आमच्या या सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या मेंबर्सला आपण गाईड केलं, खूप खूप धन्यवाद. आणि जाता जाता आपल्याला काही बोलायचं असेल तर प्लीज, म्हणजे दर्शकांना अजून काही संदेश द्यायचा असेल तर तुम्ही प्लीज द्या.
नाही स्वप्नील, सर्वात महत्वाचं म्हणजे मला खूप आवडलं ऍक्च्युली तुम्ही बोलवल्याबद्दल. कारण हा जो विषय आहे जिथे कोणीही त्याचा विचार नाही करत आणि ऍट द सेम टाइम खूप जास्त महत्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यावर तुम्ही त्या विषयामध्ये ऍक्च्युली एक सेशन घेणं, त्यामध्ये हात घालणं, हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही ते केलेलं आहे. मला खूप आनंद वाटतो ते तुम्ही घेतल्याबद्दल. कारण ह्या गोष्टींबद्दल लोक तेवढं महत्त्व देत नाहीत, पण तुम्ही ते केल्याबद्दल आणि लोकांची सुरक्षितता कशी वाढू शकते डेटामध्ये हे दाखवण्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि तुम्हाला धन्यवाद परत मला नक्कीच. बोलवलं. नाही, थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. आणि जसं आपण प्रेक्षकांना आवाहन केलेलंच आहे की याचं जे लार्जर पिक्चर आहे त्याच्यावर जर प्रेक्षकांची इच्छा असेल की आपण दोघांनी पुन्हा यावं आणि पुन्हा अशा पद्धतीचं डिस्कशन घ्यावं, तर मी अशी आशा करतो की पुन्हा एकदा तुम्ही स्वप्न स्टडीज आणि आभाळखालची शाळा या परिवारासाठी आपला वेळ काढाल आणि अशा नक्कीच पद्धतीच्या. नक्कीच. असे चांगले इनिशिएटिव्हसाठी मी नक्कीच अवेलेबल असेल. कधी पण मला तुम्ही सांगाल, मी वेळात वेळ काढून तुमच्या सेशनला नक्कीच अटेंड करेन. नक्कीच. थँक्यू सो मच आशिष. आणि प्रेक्षकांना माझं आव्हान आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही चर्चा कशी वाटली, नक्की तुमचं जे मत आहे हे कमेंट करून सांगा. डेटा सुरक्षाबद्दल तुम्ही काय विचार करता आणि तुमचे अनुभव काय आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगा. म्हणजे त्या मला तुमच्या कमेंट्स वाचायला आवडेल. जर व्हिडिओ आवडला असेल, चर्चा आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि तुमचे जे जवळचे आहेत, तुमचे जे शुभचिंतक आहेत, नातेवाईक आहेत, त्या प्रत्येकांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवा आणि जेणेकरून त्यांना सुद्धा या विषयाबद्दल अवेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नाविन्यपूर्ण आणि महत्त्वाच्या विषयावर. तोपर्यंत तुमची सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.